हॅलो फ्रेंड्स, DMAR एक्झाम या परीक्षेसाठी आपण जी सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 2 आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी। प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे वेळ असेल या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळाले हे देखील आपण खाली कमेंट करू शकता। इंटरॅक्टिव्ह सेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आज जेवढेही प्रश्न बघणार आहोत ते तुमच्या लक्षात राहण्यास नक्की मदत होईल। तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया की बोरिवली। तर व्हिडिओला पॉज करायचं, थोडा विचार करायचा आणि प्रश्नाचं उत्तर लगेचच खाली कमेंट करून द्यायचं आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे चंद्रपूर। ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे। यानंतर पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? ऑप्शन आहेत कयाधू, धाम, पांझरा की तापी। तर सांगा धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पांझरा। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहेत 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1960, 26 जानेवारी 1960 की यापैकी नाही। अगदी सोपा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 मे 1960। आणि लक्षात घ्या, याच दिवशी 1 मे रोजी अजून एक दिवस साजरा केला जातो। तर तो दिवस कोणता खाली कमेंट करायचा। 1 मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच अजून एक दिवस साजरा केला जातो, त्याचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे। यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 4, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत बुलढाणा, नागपूर, वर्धा की अकोला। तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? ऑप्शन आहेत गंगापूर, निफाड, मालेगाव की भगूर। तर लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्यात निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्डे, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र कोठे आहे? ऑप्शन आहेत मुंबई, पुणे, नागपूर की नाशिक। अगदी सोपा प्रश्न आहे। जे लोक नाशिकचे असतील त्यांना लगेचच उत्तर येईल। तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्ड आणि तिकिटे इत्यादी छपाई केंद्र नाशिक या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? ऑप्शन आहेत पाचगणी, लोणावळा, आंबोली की महाबळेश्वर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण आहे। तर त्या ठिकाणाचं नाव आहे आंबोली। या ठिकाणी विद्यार्थी सर्वाधिक पाऊस पडतो। पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? ऑप्शन आहे चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी की यवतमाळ। तर लक्षात घ्या, राज्यात यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात। पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत पुणे, रायगड, सातारा की रत्नागिरी। तर लक्षात घ्या, महाबळेश्वर हे थंड हवेचं जे ठिकाण आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे। यानंतर पुढील प्रश्न, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर झाला आता माथेरान। ऑप्शन आहेत रायगड, रत्नागिरी, पुणे की औरंगाबाद। तर माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा आहे? ऑप्शन आहे 6वा, 5वा, 3रा की 4था। तर पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक जो आहे तो आहे 6वा। पुढील प्रश्न, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? ऑप्शन आहेत कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र की विदर्भ। पानझडी म्हणजे काय की पाण्याचं प्रमाण कमी झालं तर वनस्पती स्वतः जिवंत राहण्यासाठी पानं गळून टाकतात, त्यांनाच पानझडी वृक्ष म्हणतात। तर ही वृक्ष कुठे आढळतील? तर ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? नागपूर, सोलापूर, जळगाव की कोल्हापूर। तर सांगा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जळगाव। पुढील प्रश्न, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत पुणे, सांगली, सातारा की नाशिक।
तर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ऑप्शन आहेत पुणे, नागपूर, कोल्हापूर की औरंगाबाद. तर महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर लक्षात घ्या, DMR परीक्षेची तयारी जर करत असेल तर आपल्याकडे कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न भेटतील, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका आहेत 110 सोबत 10 फुल लेंथ टेस्ट आहेत, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न सोबत संगणकाचे प्रश्न आहेत, मराठी 1800+ प्रश्न प्लस नोट्स, इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न, ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न. कंप्लीट पॅकेज अवेलेबल आहेत. 18,500+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 499 रुपये. सेम मटेरियल तुम्ही गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस भेटेल. याकरिता 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. तसेच हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर तुम्हाला PDF फाईल तर भेटणारच आहे, सोबत प्रत्येक टॉपिकवर ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील, म्हणजे तुम्ही ऑनलाईन टेस्ट देखील सॉल्व्ह करू शकता. तर लगेचच काय करायचं आहे, व्हॉट्सअप करा. तुम्हाला हा कोर्स घ्या किंवा जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक पाहिजे असेल तर ती देखील व्हॉट्सअपला प्रोव्हाइड केली जाईल. तसेच आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करा. त्यावर आपण काय म्हणतील की ज्या नोटिफिकेशन आहे एक्झाम रिलेटेड त्या देखील त्या ठिकाणी टाकत असतो. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? ऑप्शन आहेत 4 7 11 की 5. तर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची जी संख्या आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 1 4. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? ऑप्शन आहे 4 5 6 की 7. आणि ज्यांना या सर्व प्रशासकीय विभागांचे नावं येत असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 6. पुढील प्रश्न, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कुठपर्यंत आहे? सिंधुदुर्ग, गोवा, पणजी की तेरेखोलची खाडी. तर कोकण कुठपर्यंत पसरलं आहे दक्षिणेला? तर ती लक्षात घ्या, तेरेखोलची खाडीपर्यंत पसरलेलं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? ऑप्शन आहेत गोंदिया, वर्धा, नागपूर की चंद्रपूर. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. पुढील प्रश्न, कोरकू ही अनुसूचित जमात कोठे राहते? सह्याद्री, कोकण, मेळघाट की ताडोबा. तर कोरकू ही अनुसूचित जमात मेळघाट या ठिकाणी राहते. पुढील प्रश्न, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत लातूर, सोलापूर, कोल्हापूर की सांगली. तर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे सांगली. पुढील प्रश्न, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की कोल्हापूर. तर आंब्याचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर ते होते रत्नागिरीमध्ये. पुढील प्रश्न, काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता आहे? तर काजू उत्पादनात अग्रेसर जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? ऑप्शन आहेत मुंबई, नागपूर, शिवाजी विद्यापीठ की सोलापूर. तर महाराष्ट्रातील पहिलं जे विद्यापीठ आहे ते आहे मुंबई. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करायचं आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर आपल्याला DMR एक्झाम भरतीकरिता मटेरियल पाहिजे जर असेल तर आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. कोर्स परचेस करा. जे आपण कंटेंट प्रोव्हाइड करत आहोत ते 2 ते 3 वेळेस जर रिवाइज केलं तर तुम्हाला परीक्षेत बाकी कोणतंही मटेरियल यूज करण्याची आवश्यकता नाही. तसेच आपले जे टेक्निकल पोस्ट आहेत त्याकरिता देखील मटेरियल तयार करण्याचं काम आपलं चालू आहे. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.